गुढीपाडव्याचं एकटं का बसायचं मुंबईत म्हणून ठरवलं चिपळूणला जाऊया दीदीकडं. मग काय सकाळ सकाळ पार आलं ठाणे स्टेशनला. बघतो तर काय माईला ट्रेनमध्ये हो म्हणून गर्दी, बसायला जागा नाही आणि काय नाही. सण असू द्या वार असू द्या ह्यांची गर्दी कायम आहेच. नशिबाने एक जागा भेटली, पटकन वर जाऊन बसलो. वरनं काही व्ह्यू बघायला भेटला नाही, म्हणलं दरवाजात जाऊया ट्रेनच्या म्हणजे व्ह्यू बघायला भेटेल. ट्रेनमधनं व्ह्यू बघता बघता चिपळूण कधी आलं कळलंच नाही. जसं चिपळूणमध्ये उतरलो दाजींना फोन लावला, कुठं आहे म्हणून. बघतोय तर काय राजवीर आणि दाजी रेडीच होतं गाडी घेऊन. ते मेसचं जेवण खाऊन एवढा वैताग आलेला, कधी घरी जातोय आणि गुढीपाडव्याच्या पुरणपोळ्याचा बेत कधी करतोय असं झालं. कधी घरी येतंय असं झालेलं मला. शेवट पुचलंच बाबा एकदाचा. दीदीनं पुरणपोळ्या हे रेडीच ठेवलेला. पटकन उतरलो, पटकन वर चढतो, बघतोय तर काय ताट रेडीच होतं. हातपाय धुतला आणि जेवणावर जो बेत मारला. मग काय 2 तास झोपल्यानंतर 5 वाजता गेलो नारायण तलावाला. असं मस्तपैकी शांत निसर्गरम्य तलाव बघून एकदम मन शांत झालं. त्या तलावाच्या भोवतीनं एवढं मस्त सुंदर गार्डन आहे. बघता बघता रात्र कधी झाली कळलंच नाही. मग काय राजवीरला खेळायचे होते घसरगुंडी. या सर्वात एक गोष्ट राहूनच गेली. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही, एकदम मजा आली. आज इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. शुभरात्री.